नमस्कार. महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय अवैध गोंड खनिज वाहतुकीच्या बाबतीत ॲक्शन मोडवर आला आहे. ज्या दिवशी तहसीलदाराच्या वाहन चालकाला मारहाण झाली त्यानंतर आमगाव तहसीलदार यांनी 3 पथक तयार करून या पथकांमध्ये नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांचे समावेश करून तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवैध गोंड खनिज वाहतूक केली जाते अशा ठिकाणावर कारवाई करण्याचे काम केले आहे. यामध्ये रेती, मुरुम, गिट्टी आणि मातीचा समावेश आहे. अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले असून 2 दिवसात 10 वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमध्ये 10 वाहन विना परवानगी गौण खनिजाची वाहतूक करीत असताना आढळले. त्यांच्यावर जवळपास 30 लाखाचे दंड ठोठावण्यात आले आहे. त्यामुळे आमगाव तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या प्रकारची कारवाई जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही व्हावी अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. पथक 24 तास कार्यरत असल्याचे तहसीलदार रवींद्र होड यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे हे मात्र नक्की. आमगाव येथील तहसील कार्यालयाद्वारे इथं गौण खनिज पथक स्थापन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी 3 आमचे नायब तहसीलदार, तसेच तलाठी, कोतवाल आणि ऑफिस स्टाफ यांच्याद्वारे 24x7 गौण खनिजाचं तस्करी जी होते, अवैध रेती वाहतूक, त्याच्यानंतर अवैध मुरुम वाहतूक, त्यानंतर माती, रवाडी या सगळ्यांसाठी टीम स्थापन करण्यात आलेली आहे. सुमारे 2 दिवसापासून या टीमनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेल्या आहेत. या कारवाईमध्ये जवळपास 10 व्हेकल्स मोठे हायवा जमा केलेले आहेत आणि सगळ्यावर दंडसुद्धा आकारण्यात आलेले आहे. आणि ही जी कारवाई आहे या ठिकाणी सगळं कार्यालयातील नायब तहसीलदार, तलाठी आणि कोतवाल यांचा समावेश आहे. आणि ही कारवाई पुढेहीसुद्धा अशाच प्रकारे फार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.